सर्वांना जय सु. तर माझ्या भावांनो, या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या भावांनो, तुम्ही प्रभूमध्ये आनंदी असाल आणि आनंदी राहायचे. तर सर्वांना जय सु. तर आज आपण विशेष हा व्हिडिओ आहे. तर आज आपला जो परमेश्वर आहे तो कसा चमत्कार करतो आणि जी केलेली कृत्य आहेत त्याच्यात थोडस आपण चर्चा करणार आहेत. तर आपला जो प्रभू आहे, परमेश्वर, यहोवा परमेश्वर, सुरुवातीला जेव्हा इस्रायल लोकांना मिस्रातून सोडवलं आणि जात असताना जे वाटेत जो समुद्र लागला, लाल समुद्र, तो समुद्र त्याच्या मधोभागून रस्ता तयार केला आणि उंच पाणी दोन्ही बाजूनी करून आणि त्यातून रस्ता दिला. हा एक फार महत्वाचा चमत्कार. आणि ते ते दृश्य पाहून किती आनंदी झाले असतील. आणि ते ते जी तिथली लोक जी पाहणारे होती ती किती त्यांना आनंद झाला असेल जेव्हा ते तिकडनं फारो त्यांना मारण्यासाठी येत होता. आणि जी फारोचं सैन्य त्याला मारण्यासाठी, त्यांना इस्रायल लोकांना मारण्यासाठी येत होते. आणि तेव्हा परमेश्वराने मुसाद्वारे असा समुद्रातून एक वाट तयार झाली, रस्ता तयार झाला सुखा, आणि दोन्ही बाजूने भिंतीसारखं पाणी उभं. आणि ते दृश्य पाहून किती झालं असेल आनंदी. आणि जसं ते पार केलं आणि ते तिथून सुखे समुद्रातून जी रस्ता केला होता तिथून ते गेले. हा एक अद्भुत, फार अद्भुत हा चमत्कार आहे. तर माझ्या भावांनो, आपला जेव्हा विश्वास कमजोर होतो तर आपल्या ह्या गोष्टीकडे, जी देवाने कृत्य केलेले आहेत आश्चर्यचकित, त्याच्याकडे फोकस करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण विश्वासामध्ये कमजोर होतो तर आपण प्रभूंनी काय चमत्कार केले आहे त्याच्यावरती नजर फिरवा, त्याच्यावरती लक्ष लावा. जेव्हा जो लाजर, किती, 4 दिवसाचा मेलेला लाजर, जेव्हा तो कबरेजवळ, तिथे काय तो एकटा नव्हता, तिथे बरीचशी लोक होती. आणि जेव्हा त्या कबरेकडे एक गुफा होती, ती त्याच्या दरवाजा दगड लावलेला पूर्ण, आणि दगड तो काढायला सांगितला आणि त्याला आवाज दिला येशूने, लाजरा बाहेर ये. 4 दिवसाचा, बघा, प्राण्यापेक्षा माणसाचा जेव्हा जीव निघून जातो तर 2 तास तर खूप झाले, तेव्हा तो बॉडीचा वास यायला लागतो. हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि प्राणी जेव्हा मरतो तर 2 दिवस तरी तो चांगला राहतो. पण माणसाचं जे शरीर आहे, जेव्हा एकदा त्याचा जीव निघून गेला, लगेच 2 तासात त्याच्या खराबी व्हायला लागते. तेव्हा 4 दिवसाचा मेलेला लाजर, तो 4 दिवसाचा त्याचा किती सडलेला असेल पहा. आणि जसं प्रभूंनी आवाज दिला, तो मृत्यूतून जिवंत होऊन बाहेर आला. किती मोठा चमत्कार केलेला आहे. आणि हे जे तिथे जे पाहणारे दृश्य, जे प्रत्यक्ष पाहणारे आहेत, त्यांनी किती विश्वास धरला असेल. तर आपण जे बायबलनुसार, जी वचनानुसार आपण विश्वास धरतो, तोच विश्वास आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा आहे. माझ्या भावांनो, प्रभूवर विश्वास आपला कमजोर राहायला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला बायबल वाचणे खूप गरजेचे आहे. आपल्याला चर्चला जाणे खूप गरजेचे आहे. तर माझ्या भावांनो, आपल्याला मंदिरामध्ये येशूची जी सभा भरते, तुम्ही काय सांगता, चर्च सांगता, मंदिर सांगता, सभास्थान सांगता, पण आपल्याला तिथे जायचं आहे. जी मंडळी आपली भरते, मंडळीचे लोक येतात, तिथे आपल्याला जायचे आहे आणि विश्वासात आपला मजबूत व्हायचे आहे. तर जेव्हा जे शिष्य आणि येशू ते तारवामध्ये जात होते, तेव्हा अचानक वारा आला, वादळ आले, आणि येशू शांत झोपलेला होता. आणि शिष्य घाबरले. तेव्हा त्याला जाऊन उठवले की प्रभू, प्रभू. तिथे जे दृश्य होते ते खूप भयानक होते. वारा होता, पाणी होता, ते वादळ होते. तेव्हा ते शिष्य पूर्ण घाबरून गेले. तेव्हा प्रभू म्हणाला, तुम्ही अल्पविश्वासी, तुम्ही, ते प्रभू तिथे त्यांना
जे सांगितलेलं आहे तेच आज आपल्याला पण सांगितलेलं आहे. तेव्हा तेव्हा प्रभूंनी वादळ आणि वारा त्याला शांत केलं. तसा कुठला देव शांत करणार? त्याची वाणी प्रभू प्रभूची येशूची जी वाणी आहे ती वादळ आणि वारे पण ऐकतात आणि शांत झालं. तेव्हा येशूचे जे शिष्य होते त्याच्या अंगावरती सहारे आले असतील. सहारे ते दृश्य पाहून आज ते मी थोडा विचार केला तरी मला पण कसं तरी हे होते. आणि खरोखर जेव्हा ती प्रत्यक्ष पाहिल्याची किती, तर त्या शिष्यांनी एवढा विश्वास प्रभू आणि ते त्यांना देव मानला, त्याच्यावरती खूप विश्वासामध्ये झाले आणि ते स्वतः चांगले शिष्य झाले आणि ते त्याच्यासाठी त्यांनी प्रचार करता करता ते त्याच्यासाठी मरून पण गेले. आणि ते जेव्हा प्रभू येईल तेव्हा ते सर्व उठणार आहेत. जे प्रभू करता जे सेवे करता गेलेले आहेत ते पुन्हा उठणार आहेत. जे प्रभूमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणार ते पुन्हा प्रभूमध्ये प्रभू त्यांना उठवेल. म्हणून आपल्याला शेवटपर्यंत विश्वासी राहायचे आहे. माझ्या भावांनो, जेव्हा माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे की जेव्हा आपला विश्वास कमजोर होतो तेव्हा ह्या गोष्टीवरती आपला फोकस करायचा आहे. आपण जेव्हा प्रार्थना केलेली आणि आपल्या द्वारून प्रभूने जे काम केले त्या कामाकडे लक्ष द्यायचे आहे. आपल्या शैतान अनेक आपल्या भ्रमित करत आहे. एक गोष्ट ती घे, हे तुला पाहिजे, ते तुला पाहिजे असं दाखवत आहे. पण ते आपल्याला जास्ती लोभी व्हायचे नाही. जे भेटेल ते त्याच्यामध्ये समाधान माना. कारण की आज जगामध्ये कॉम्पिटिशन खूप चाललेलं आहे. मला एवढा पैसा असेल तर मला हे मी करीन, ते करीन. पण बाबांनो, माझ्या भावांनो, जेवढं आपल्याला दिलं आहे त्याच्यामध्ये समाधान माना आणि आपलं जे फोकस आहे प्रभूची सेवा करणे त्याच्यावरती लावा. तर माझ्या भावांनो, आज कित्येक असे भाऊ आहेत जे प्रार्थनेला जाता 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 आपण किती वेळा जाणार, म्हातारपर्यंत जाणार काय, याचा पुढचा विचार करून मग ते आपली आहे तीच रीतीने तो जाणार. पण माझ्या भावांनो, परत जे जगाकडे गेले तर सैतानाला आपण संधी देतो. हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, वाचून घ्या. आणि जसं आपण, कारण की आपल्याला मंडळी सोडून आपल्याला विश्वासी शेवटपर्यंत राहणे खूप मुश्किल आहे. कारण की मंडळीमध्ये प्रभू आहे. आणि जेव्हा आपण इथून आपल्याला जायला नाही बघवत आपल्या प्रार्थनेला, तरी पण जायचे. जेव्हा तू जाशील आणि बसशील 4 तासाची जी भरते सभा, तेव्हा तू बाहेर निघशील तेव्हा एकदम ज्ञानाने प्रभू तुला आशीर्वादित करील आणि जे पुन्हा एक अपडेट सारखा वसील, म्हणजे पुन्हा एक विश्वासात भरशील आणि तुला प्रभू ब्लेस करेल. हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. म्हणून सांगतो, आपल्याला जायला बघवत नाही तरी पण आपल्याला जेव्हा आपली जी प्रार्थना भरते, प्रार्थना सभा, तिथे जायचं आहे. तर असं कितीतरी मला झालेलं आणि मी जातो तेव्हा मग तिकडनं येतो ना, एकदम चार्जिंग सारखा होऊन येतो मस्त एकदम. हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. तर आपला जेव्हा जेव्हा विश्वास कमजोर होतो, प्रार्थना करायची, प्रार्थनेत मन लावायचे, आपल्याला सतत प्रार्थना करायची. आपल्याला पास्टराशी, सेवक भाऊ, जे आपले भाऊ आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आपल्याला ठेवायचा आहे. आणि प्रभूने जी आश्चर्यक्रमे केली त्याच्यावरती आपल्याला नेहमी बायबलच्या वचनावर फोकस असला पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे. माझ्या भावांनो, ही बायबल वाचून घ्या आणि शेवटपर्यंत विश्वासी राहा. आपल्याला प्रभूमध्ये जी प्रभूने आपल्यासाठी जो मुकुट ठेवलेला आहे, जी स्वर्गीय राज्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. आणि प्रभूने जसं जो वायदा दिलेला आहे, तुम्हाला न्यायला येणार, तो येणार म्हणजे येणार, हा अटल आहे. हा जो आजचा काळ आहे, जेव्हा नोहा असाच आपल्यासारखा लोकांना सुवार्थ सांगत होता, हे ते
जी आपण जसं नोहा तारू बांधता बांधता सुवार्थ सांगत होता, तसे आज आपण विश्वासामध्ये राहून आपण दुसऱ्याला सुवार्थ सांगतो. तो आज थोडं पण कानावर घेत नाही. जो घेतो तो सुखी आहे आणि जो घेत नाही, कारण की आताचा जमाना आहे तो पूर्ण पैशाने, म्हणजे जे जे काय होणार ते पैशाने होणार असं आज खूप म्हणणारे आहेत. पण माझ्या भावानो, थोडं तरी लक्ष लावा प्रभूकडे. पैसा जरुरी आहे, पण आपल्याला प्रभूला पण घ्यायचे आहे आणि पैसा पण घ्यायचा आहे. सोबत जायचं आहे. आपल्याला प्रभू प्रभू घेतला तर सर्व आपल्याला भेटेल. आपल्या प्रभू पकडून जायचे आहे. प्रभू येशू पकडून आपल्याला जायचं आहे. माझ्या भावांनो, आज मला हे करायचे ते करायचे आहे, पण आपल्या प्रभूला घेतच जायचे आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि जे असेच दुर्लक्ष करतात, ते मग त्यांचा जो विश्वास आहे तो कमजोर पडतो आणि जे जगातील गोष्टीकडे त्याचे फोकस होते आणि जे मित्र मंडळी असते ते आपल्याला मन भटकवण्याचा प्रयत्न करतात. कारण की जे समोर दिसते ते सर्व पैशाने होत आहे. मग असं तसं ते निगेटिव्ह विचार घुसतात. तर जी प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे त्या मार्गाने जायचे आहे. अन्यथा जी आपल्याला या जीवनामध्ये प्रभूंच्या मार्गाशिवाय जगणे खूप मुश्किल आहे. प्रत्येकाला वाटते की काही नाही ते आपल्या कमाई, आपल्या पैशावर सर्व होऊन जाते. तर माझ्या भावानो, सावधान. जे आपल्याला वचन भेटलेलं आहे त्या वचनानुसार आपल्याला जायचं आहे. तर माझ्या भावांनो, हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या भावांनो, सर्वांना जय येशू.